मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत सध्या चर्चेत असलेल्या मराठी सिनेमाचा. देऊळबंद 2 हा सिनेमा खरंच पहिल्या भागासारखा मनाला भिडतो का, की फक्त डिवोशन आणि इमोशनलवर चालतो? ॲक्टिंग, स्टोरी, म्युझिक, डायरेक्शन आणि थिएटरमध्ये बघण्यासारखं आहे का, हे सगळं आजच्या रिव्ह्यूमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर देऊळबंद 2 हा डिवोशनल फॅमिली ड्रामा प्रकारातला सिनेमा आहे. जवळपास 3 तासांचा हा सिनेमा श्रद्धा, अंधश्रद्धा, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि माणसाचा देवावरील विश्वासाभोवती फिरतो. स्टोरीमध्ये इमोशनल मोमेंट आहेत, फॅमिली ऑडियन्स कनेक्ट होईल असा फील आहे आणि भक्ताचा अँगल खूप स्ट्रॉंगली दाखवण्यात आला आहे. या सिनेमात अनेक दमदार कलाकार दिसतात आणि ॲक्टिंगच्या बाबतीत सिन्सिअर एफर्ट्स जाणवतो. विशेषतः इमोशनल सीन्समध्ये परफॉर्मन्स नॅचरल वाटतात. मूवीचा फर्स्ट हाफ बराच एंगेजिंग वाटतो. काही सीन्स इमोशनल आहेत, काही डायलॉग इम्पॅक्ट टाकतात आणि फॅमिली ऑडियन्सला कनेक्ट होणारे मोमेंट दिसतात. पण एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगायची झाली तर सेकंड हाफ काही लोकांना थोडा स्ट्रेच किंवा प्रेडिक्टेबल वाटू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला फास्ट पेस मूवी आवडत असेल तर काही ठिकाणी मूवी स्लो वाटण्याची शक्यता आहे. ॲक्टिंगबद्दल बोलायचं झालं तर कलाकारांनी मनापासून काम केलं आहे. इमोशनल सीनमध्ये एक्सप्रेशन नॅचरल आहेत, काही परफॉर्मन्स खरंच लक्षात राहतात. आणि ऑनलाईन डिस्कशनमध्ये अनेक लोकांनी ॲक्टिंगची प्रेज केली आहे, पण स्क्रीन प्ले आणि पेसबद्दल मिक्स ओपिनियन्स दिसतात. काही व्ह्यूअर्सना मूवी इमोशनल वाटला तर काहींना तो TV सिरियलसारखा स्लो फील झाला. डायरेक्शनबद्दल बोलायचं झालं तर डिवोशनल फील मेंटेन करण्याचा प्रयत्न खूप जाणवतो. बॅकग्राऊंड स्कोअर, इमोशनल सीन्स आणि भक्तीचा मूड तयार करण्यावर भर दिलेला आहे. पब्लिक रिॲक्शनबद्दल बोलायचं झालं तर रिस्पॉन्स चांगला आहे. काही व्ह्यूअर्सला मूवी इमोशनल आणि फॅमिलीसोबत पाहण्यासारखा वाटला आहे, तर काही लोकांचं म्हणणं आहे की आपण पहिल्या भागासारखा स्ट्रॉंग इम्पॅक्ट ह्या मूव्हीमध्ये पण आहे. आता बोलूया मूव्हीच्या कमाईबद्दल. रिलीजनंतर सुरुवातीच्या दिवसात या सिनेमाने जवळपास 2 कोटींपेक्षा जास्त ओपनिंग कलेक्शन केल्याची चर्चा होती, ज्यामुळे मराठी ऑडियन्समध्ये मूव्हीबद्दल उत्सुकता दिसून आली. काही बॉक्स ऑफिस ट्रॅकर्सनुसार पहिल्या दिवसाची कमाई साधारणपणे 2.45 कोटींच्या आसपास होती. त्यामुळे थिएटरमध्ये या मूव्हीला चांगला प्रतिसाद मिळतोय असं म्हणायला हरकत नाही. तर चला आता पटकन आपण त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हबद्दल बोलूया. तर पॉझिटिव्ह गोष्टी अशा आहेत की इमोशनल सीन्स कनेक्ट होतात, ॲक्टिंग सिन्सिअर वाटते, डिवोशनल ऑडियन्सला फील येतं, फॅमिलीसोबत बघण्यासारखा सिनेमा आहे. आणि निगेटिव्ह पाहायला गेलं तर काही ठिकाणी पॅक स्लो वाटू शकतो. सेकंड हाफ काही व्ह्यूअर्सला स्ट्रेच वाटतो आणि स्टोरी काहींना प्रेडिक्टेबल वाटते. तर फायनल हा सिनेमा म्हणजे देऊळबंद हा एक फॅमिली ड्रामा आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांबद्दल सांगितलेलं गेलं आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या भावना किंवा त्यांचे कष्ट सांगण्यात आले आहे. तुम्ही हा सिनेमा पाहिला आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा एक स्ट्रॉंग इम्पॅक्ट देणारा सिनेमा आहे. आणि रिव्ह्यू माझ्याकडून या मूवीला तर 5 आउट ऑफ 5 आहेत, कारण ओव्हरऑल हा मूवी सुपरहिटच होणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.